तर या होत्या आजच्या ठळक बातम्या. आणि आता बघूया लेखक अरुण कदम यांनी लिहिलेलं मराठी भाषेचे मनोगत. दमले मी. बाप रे, काटा चला हो अंगावर. शिवाली शिवाली काय झालं बेटा? बेटा काय झालं? बेटा काय झालं? बेटा ए बेटा उठाओ. अहो जस्ट सुरू झालं स्किट, लगेच काय झोपताय? अरे हो, तुमचं वाक्य सुरू झालं की झोपायचं आहे ना. काय झालं बेटा? काय मला सांग, काय झालं? काय झालं मला सांग बेटा, काय झालं? हा, वेडी आहेस का तू? हो. बेटा वेडी आहेस का तू? मला सांग. हा, आपल्या हातात असं का ते? हा, रडणं हसणं या नाण्याच्या दोन बाजू आहेत बेटा. पण ते नाणं जेव्हा 1 रुपयाचं कॉईन होतं आणि आयुष्याच्या टेलिफोन बूथ मध्ये असं पडतं, मग असतं की नाही? बाबा 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 That's life. बाबा बाबा, ही कार रडते माहितीये तुम्हाला? नाही. मग कशाला शहाणपणा शिकवायचा? 1 रुपयाचा कॉईन, आयुष्याच्या 2 बाजू नाणं कशाला करायचं? आधी विचारा ना तिला काय झालं. आधी विचारायला हवं. मग? माझी क्रोनॉलॉजी चुकली. हा. बरोबर आहे. शिवाली काय झालं मला सांग बघू, काय झालं? ते बरोबर आहे, पण नक्की झालं काय मला सांग ना बाळा. काय झालं? काय झालं बाळा? सर्दी हे काय असं नको करूस ना बाळा. काय झालं सांग. माझ्या मुलीलाच डायलॉग नाही, मज्जा आहे तिची. काय झालं? काय झालं बाळा? शिवाली सांग तरी. बाबा काय झालं? बाबा हा बेटा, मला निमिषच्या घरात नाही राहायचंय बाबा. बाबा निमिषच्या घरात माझा जीव कुरोसावा होतो. बेटा कुरोसावा नाही बाळा, साकीनाका म्हणतात त्याला. कासावीस असा शब्द. कासावीस होतो, कासावीस एवढंच आहे. जीव कासावीस होतो बेटा. असं चुकून कसं चालेल? मराठी आहे ती, आपली शाभा आहे ती. भाषा आहे ती. भाषा. बेटा काय झालं मला सांगशील का? बाबा हा. निमिषच्या घरात माझा छळ होतो. काय 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 म्हणालीस तू? ए. काय म्हणाली? अरे बेटा एवढं, काय काय? अरे बेटा एवढं जोरात का केलं? अरे मी फक्त एवढं करा. मी जस्ट मागे एवढं तुम्ही बाहेर गेला. नाही, फ्लो मिळाला म्हणून मी गेलो नका. तिकडे. बसा बघू. ए शिवाली मला सांग, तुमच्यात काय घडलंय मला सांग. विचारा तुमच्या जावयालाच. अच्छा, विचारा तुमच्या जावयाला. अरे जयवंत वाडकर, अरे मग हे का बोलता तुम्ही घोगरे आवाजात? अरे मी त्यांचा आवाज कानात परवाच माझा वाढदिवस झाला. हा जरे शिवे दे शरद उपाध्ये वगैरे काहीतरी म्हणतात ते. नका बोलू, काय ते स्पष्ट सांगा ना. बरं, सांगतो मी, बसा सांग. बसा शांतपणे सांगा. बाबा आता काल कोजागिरी पौर्णिमा होती. शिवाली हे खरंय? अरे बाबा शिवाली हे खरंय? काल कोजागिरी पौर्णिमा. ओ बाबा, हे माझे संस्कार अहो, आहे. काय संस्कार आहे? चुकली मी. ही माझी शिकवण आहे. चुकला बाबा. काल कोजागिरी पौर्णिमा. माझं चुकलं. लोक काय म्हणतील? ती बघा काल कोजागिरी पौर्णिमा, तिची मुलगी चालली आहे. अहो बाबा, काल तिकडे हा? अशी नाही आहे. हो पट्टे एवढं काही झालं नाही, ठेवाच आहे. नाही ऐकायचं. एवढं ए बाई थांबव अभिनय. ए. Sorry. काय सॉरी? कशा कोजागिरी पौर्णिमा, कोजागिरी पौर्णिमा. इथे तुमचं काय आहे? हा, कशावरून चिडलात? डोक्यावर पडलेल्यांच्या ग्रुपचे ऍडमिन आहात का तुम्ही? वाटेल तसे वागता. काय संबंध आहे? कोजागिरी पौर्णिमा होती मग? एवढं मी सांगितलं. काय याच्यात प्रॉब्लेम आहे? अरे कोजागिरी पौर्णिमा. टोन बदलला फक्त, बाकी काही नाही. तेच वाक्य आहे. काल कोजागिरी पौर्णिमा होती एवढंच आहे. अच्छा, ह्याच्यात काही हे नाही आहे करण्याचं. काय आक्षेपार्ह आहे? बरोबर, ठीक. पुढे ज्याच्यावर चिडायचंय ना ते मला खरंच तुम्हाला वाटतं मला तुमच्यावर ओरडा असं वाटत असेल? नाही, बसा बसा बसा, शांतपणे बसा बघू. या शांत व्हा. कसा केवढा आता श्वास फुललाय तुमचा? हा बोला. तर काल कोजागिरी पौर्णिमा होती. नाही असा बसतोय, असं बोलतोय. बस बघतोय मी. पण नका ना हलू, तुम्ही नका हलू. बरं.
काल कोजागिरी पौर्णिमा होती तर माझे बाबा दुधात चंद्र बघत होते. पुढे. तर ही तुमची मुलगी आली मागून हा. आणि बाबांना म्हणाली, बाबा दिसतोय का चंद्र, जवळून बघा, दिसतोय का चंद्र, दिसतोय का, बघा ना. माझ्या बाबांचा चेहरा उकळत्या दुधात बुडवला हिने. आता वेळ झाली, शिवाली खरं विचार. नाही 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 अजून नाही. एक पराक्रम करून थांबते कुठे ती. काल कोजागिरी पौर्णिमा म्हणून हिने काय केलं, सोसायटीतल्या सगळ्या बायकांना जमा केलं. चला खेळ खेळूया, लपाछुपी खेळूया. हिने सगळ्यांना सांगितलं लपा, मी राज्य घेणार, मी राज्य घेणार. सगळ्या बायका लपल्या, माझी आई पण होती त्याच्यात. ही राज्य घेणार म्हणून घरी आली, जेवली आणि झोपली. बायका तशाच रात्रभर लपली आहेत, माझी आई पण लपली. नवरे निघाले रात्री शोधायला, कुठे गेल्या बायका, कुठे गेल्या. सापडल्यावर जास्त झापला बायकांना, अंधारात कसं लपल्या होत्या तू. काय करायचं, ही असं करते हो. शिवाली हे खरं आहे का? बाबा चुकलं. शिवाली हे खरं आहे का? अशी नाही बाबा ऐकायची. चुकलं माझं, बाबा नको बाबा. बाबा नको, माझं चुकलं बाबा. बाबा चुकलं बाबा. पट्ट्याऐवजी साप. सापडला. अरे बापरे, काल मी कोजागिरी निमित्त दूध कुणाला पाजलं? माझ्या पट्ट्याला. अरे तो पट्टा पण घुसला त्या याच्यात वारुळात. तुम्ही कसे आहात, तुम्ही काय आगा. निमिष. हा माणूस नाही ना, निमिष काय निमिष, तुला कळतंय साप. पट्टा नाही, साप बांधला इथे, साप. तुझ्या बापाला ना, तुझ्या बापाला 2 days 3 nights टूर बुक केली पाहिजे आणि सापाच्या बेळत सोडला पाहिजे. जेव्हा बाहेर येईल ना, सापाने अख्खी चरबी उतरवली असेल ना, तेव्हा तो ठिकाणावर येईल. बिंडोकपणाचा झोंबी आहे हा माणूस. सुरेंद्र. कोण कोण सुरेंद्र? निमिष. निमिष निमिष बेटा. तू कोणी असशील तू? ए शांत बेटा, शांत. पण माझ्या बाबांशी चढ्या आवाजात बोलायचं नाही. माझे बाबा माझा मान आहे. माझे बाबा माझी शान आहेत. माझे बाबा माझा गुरगुर आहे. गुरगुर पोटात होते बेटा, गुरुर गुरुर असा शब्द. गुरुर आहे. आणि त्यांच्याविषयी एक ए अरे काय होतंय, काय झालं? शिवाली. शिवाली काय होतंय, शिवाली. शिवालीला उलटी झाली. बाथरूम. शिवालीला कोरडी उलटी शिवाली. झाली. म्हणजे मी आबोजा होणार, आजोबा होणार. हो बाबा, मी आजोबा होणार आहे. काय बोलताय? अरे या माणसाचं काय? मी आजोबा होणार. नाही होणार, मी आजोबा नाही होणार रे, नाही होणार का? मी रे. आजोबा होणार आहे ना. नाही होणार रे, नाही होणार रे. नुसती उलटी आहे ती. मी सांगतो तुम्हाला काय झालंय. गेला महिनाभर ते नाक्यावर नवीन दुकान उघडलंय चायनीजचं. तिथून ड्राय मंचुरियन, चायनीज राईस, फ्राईड राईस, शेजवान राईस, एक्स्ट्रा शेजवान चटणी सगळं खातीये. महिनाभर उलट्या करते ती, बाकी काही नाही. नाही नाही, ही साधी उलटी नव्हती. हो बाबा, तुम्हाला आम्हाला साधी उलटी झाली की कसा येतो आवाज, एवढाच येतो. तिचा कसा होता, आई कसा होता. कसा होता? आई असा होता. मी ऐकलं, माझी मुलगी होणार आहे, माझी मुलगी आई. ए नाही का धावायचं बाळा. हो बाबा, काय? आता सावकाश चालायचं बेटा. का? एकदम सावकाश. तुला कल्पना आहे का काय? आता तुला जी उलटी झाली ती म्हणजे काय, मॉर्निंग बेल आहे तुझ्यासाठी. तू आई होणार आहेस बेटा. हो, परत बोला, काय बोललात बाबा? तू आई होणार आहेस. बाबा मी आई होणार आहे. हो. बाबा, हा बेटा. बाबा माझ्या मुलाचं नाव काय ठेवायचं बाबा? पित्त ठेव, पित्त. हे पित्त आहे, दुसरं काही नाहीये. तुम्ही एक खात्रीला सांगू शकता, हे पित्तच आहे, तुम्ही त्याचे पित्ता नाही आहात. ते असं नाही, मी अगदी खात्री लायक नाही. पण पकड मला- लिया. हे हिंदी बोलणं बंद करा. हिंदी बोलणं बंद करतो. हा बेटा. काय झालं, काय झालं बेटा, काय झालं? काय झालं लात मारली. तुझ्या. अहो, मी इथं. नाही बाबा, अहो, मी बाळाने लात. अगं काय बोलतेस ग? उलटी झाली तर बाळाने लगेच लात मारली. एक उलटी. बाळाला लात मारली तुला? हो बाबा. काय काय म्हणते बाळ? आजोबा अशी हाक मारते का माझी नात? नाही. मग
बाळ म्हणताय आजोबा आजोबा तुम्ही मला मांडीवर घेऊन छान छान गोष्टी कधी सांग. लय झालं हा, लय झालं म्हणजे खूप बोललीस. आजोबा आजोबा मांडीवर घेऊ एवढा डायलॉग लिहून दिला हा? काय बोलते आता उलटी झाली तर लगेच एवढा मोठा डायलॉग. निर्दयी आहेस तू. तुला ना भगवत नाही माझं सुख. आई, तू बरोबर आहे. शिवाली नाही. आता सावकाश, एकदम सावकाश बोलायचं. पण बाबा स्किट पाऊण तासाचं झालं तर हो दे, तुला काय फरक पडतो. एवढं जर स्किटचं वाटलं असतं तर फिल्मच्या शूटिंगसाठी गेली नसतेस तिकडे. 3 शेड्यूल मिस करून आता माझा स्किट नको करूच खोटं खोटं. बाळा काळजी करू नकोस, ये बस बस बस. काय झालं. काय नाही बेटा. बाबा काय होतंय. त्रास होतोय का. पाणी आणू. हे काय काय होतंय. मला पण वाटतं कोणीतरी लात मारली आतून माझ्या. बाबा परत बोला. मला ही बघ, ही बघ, ही बघ, ही बघ, ही बघ, ही बघ. बाबा बाबा तुम्ही आई होणार आहात. मी आई होणार आहे. स्वतःचं वाक्य ऐकत जा ग. बाबा तुम्ही आई होणार आहात असं कसं. होऊ शकते बेटा. बेटा आता आपण दोघेही बाळंत आहोत. आपण एकमेकांचं बाळंतपण करू. हा इथे बस. अरे हे अशक्य. तुम्ही काळजी घ्या बाबा. तुम्ही कसे बाळंत वालो वाटेल ते बोलता का तुम्ही. प्लीज असं बोलू नका टोचून. जे गरोदर असतात ना त्यांची मनस्थिती खूप नाजूक असते. अरे निसर्गाचा नियम कसा बदलता हो तुम्ही. आईच जन्म देऊ शकते तुम्ही कसा जन्म देणार. प्लीज आमच्या दोघांची सुईण व्हा. माझी मुलगी अतिशय तरुण आहे हो. ती हे बाळंतपण सहन करू शकेल. पण या वयात मला आई होणं जमेल. आणि बाळा मला म्हातारच बाळ जन्माला आला तर. बाबा त्यांनी मारलं. बाळंत होणार आहेस तू हा. वाटेल ते बोलतो बाळंत आहेस तू. पोट दुखतंय ना माझं. अरे खा खा खाता अजून काय होईल. दोघं खादाडात नुसते. गॅसेस झालेत गॅसेस. मोकळे करा एकदाचे सोडाटे. निमेश. वाचवे नाही. तू आणि तुझा हा बाप माझ्या घराच्या आसपास जरी दिसलात ना परत तगडं तोडीन मी दोघांचं. विचारा चला येऊन दाखव माझ्या घराच्या आजूबाजूला. मग दाखवतो तुला. येऊ नको इथे. बाबा निमेश गेला बाबा. काळजी नको करूस बेटा. ओंकार राऊत आहे ना. तू त्याला फक्त अशी स्माइली पाठव. धावत येईल इकडे. हॅलो. अरे बापरे. नुसत्या ह्याच्यावर धावत आला. काय लायकी आहे रे ह्याची. शिवाली ह्याचं खरं आहे.